जय श्रीराम. अनेक व्यक्तींना प्रश्न पडत असतो की एकादशीचा उपवास आहे किंवा एकादशीच्या तिथीवरती कधी वास्तुशांती येते. त्याचप्रमाणे अनेक सणवार येतात. मग आम्ही अशा वेळेस काय करायला पाहिजे? मग काही व्यक्ती काय करतात, आपल्या मनाने काही निर्णय घेतात किंवा समाजातील काही ज्या व्यक्ती चर्चा करतात त्याप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे होतात. एकादशीचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण भगवंत विष्णू देवतांसाठी, विठ्ठलासाठी जो उपवास करतो तो एकादशीचा उपवास असतो. मग पूर्वी आपल्या सर्वांच्या जथ्यामध्ये जेव्हा सर्वांनाच उपवास असायचा, मग अशा वेळेस आपण जर काही वास्तुशांती किंवा सत्यनारायणाची पूजा किंवा काही कोणतंही धार्मिक कार्य जर करायचं आयोजित केलं तर तो जो काही मिष्टान्न भोजन असायचं आहे तो नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच खाल्ला जायचा नाही आणि द्वादशीपर्यंत तो खराब व्हायचा. म्हणून पूर्वी जथ्यामध्ये अशी एक काही गोष्ट प्रचलित झाली की एकादशीच्या दिवशी आपण काही धार्मिक कार्य करू नये. परंतु जर आपण पंचांग पाहिलं किंवा कोणतंही धार्मिक कार्य पाहिलं तर एकादशीच्या दिवशी वास्तुशांती अनेक प्रकारच्या काही धार्मिक कृत्य येतात. पूर्वी उपवास असल्यामुळे या गोष्टी शक्य होत्या, परंतु आता आपण कोणी उपवास करत नाही आणि शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की आपण देवासाठी स्वतः उपवास करत असतो, देवाला उपवास नसतो. त्यामुळे आपण नैवेद्य त्या दिवशी उपवासाचा दाखवला तरी देखील चालतो. मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे, काय जोपर्यंत धार्मिक कृत्य आहे म्हणजे सत्यनारायणाची पूजा असेल, वास्तुशांती असेल किंवा अनेक काही महत्त्वाचे विवाह कार्य असतील, अशा वेळेस जोपर्यंत आपण संकल्प केलेला आहे त्या वेळेपर्यंत, त्या मुहूर्तापर्यंत आपण उपवास करायचा आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आपण सेवन करण्यास हरकत नाही. म्हणजेच काय तर एकादशी ही तिथी सर्वात श्रेष्ठ आहे, ती विष्णूंची आहे. जसं संकष्टी चतुर्थीला आपण गणपतीची उपासना करतो, त्यांचा अभिषेक करतो, त्यांना नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडतो, त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी देखील सर्व धार्मिक कार्य करण्यास हरकत नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे ही विनंती. धन्यवाद.